तर कंपोजिट सेक्शन मध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये जो कंपोजिट सेक्शन आहे ह्याच्यामध्ये ह्या टाईपचा प्रॉब्लेम आपण इथं घेणार आहोत. प्रॉब्लेम एकदा वाचून घेऊया. 2 वर्टिकल रॉड्स म्हणजे इथं 2 वर्टिकल रॉड्स दिलेत. वन ऑफ स्टील, एक स्टील आहे, अँड अदर ऑफ कॉपर, तर दुसरा जो आहे तो कॉपरचा आहे. आर इच अटॅच्ड ॲट टॉप, म्हणजे हे दोन्ही रॉड जे आहेत हे टॉपला अटॅच केलेले आहेत ॲज शोन इन फिगर. तर ही जी डायग्राम दाखवली त्याप्रमाणे हे हॉरिझॉन्टल क्रॉस सेक्शन, हा जो हॉरिझॉन्टल क्रॉस सेक्शन आहे फिक्स टू द रॉड, ह्या रॉडला फिक्स केलेला आहे. ॲट लोअर एंड, तर लोअर एंड जो आहे हा अप्पर एंड आणि हा लोअर एंड, तो लोअर एंडला काय केलाय हे दोन्ही अटॅच केलेले आहेत. कॅरीज 5 किलो न्यूटन, तर ह्याच्यावर काय केलाय 5 किलो न्यूटन हा लोड दिलेला आहे. शेअर्ड बाय एच रॉड, तर प्रत्येकानं काय केलाय हा 5 किलो न्यूटन लोड म्हणजे दोन्ही मिळून शेअर केलाय. टेक ES म्हणजे यंग्स मॉड्युलस फॉर स्टील, एस फॉर स्टील 2 × 10⁵ न्यूटन पर m². EC याचा अर्थ C फॉर कॉपर, यंग्स मॉड्युलस और मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी फॉर कॉपर 1 × 10⁵ न्यूटन पर m². तर आपल्याला प्रत्येक रॉडनं किती लोड शेअर केलेला आहे तर तो फाइंड आउट करायचा आहे. इथं दिलेलं आहे कॅल्क्युलेट लोड शेअर्ड बाय एच रॉड, तर प्रत्येक रॉडनं किती लोड शेअर झालाय म्हणजेच PS आणि PC ची व्हॅल्यू काढायची. तर डायमीटर ऑफ स्टील, स्टीलचं डायमीटर 25 DS, डायमीटर ऑफ कॉपर DC, कॉपरचं डायमीटर 35, याचा अर्थ डायमीटर. P म्हणजे दोघांनी घेतलेला कंबाईन मध्ये लोड आहे 5 किलो न्यूटन, 5 × 10⁵ न्यूटन मध्ये ह्याचं कन्व्हर्जन होईल. ES ची व्हॅल्यू इथं दिलेली 2 × 10⁵, EC ची व्हॅल्यू इथं दिलेली 1 × 10⁵. तर आता ही जी प्रोसिजर काय, तर पहिल्यांदा आपण हे दोन्हींचे एरिया फाइंड आउट करणार, AS आणि AC चा. ह्याच्यानंतर हे जे रिलेशन आहे यंग्स मॉड्युलस आणि स्ट्रेसचं, त्याच्यावरून दोन स्ट्रेसेसचा रिलेशन डेव्हलप करणार. ह्याच्यानंतर जो लोड आहे, लोडचं जे इक्वेशन आहे कंबाईन मध्ये घेतलेला लोड, तर ह्याच्यावरनं तो स्ट्रेसमध्ये आणि एरियामध्ये कन्वर्ट करणार. ही जी व्हॅल्यू स्ट्रेसची आणि एरियाची व्हॅल्यू आहे ती ह्याच्यामध्ये पुट करणार. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला एका सिग्माची व्हॅल्यू मिळेल. सिग्माच्या एका व्हॅल्यूवरनं आपण काय करणार, तर ह्या दोन रिलेशनवरनं आपण दुसऱ्या सिग्माची व्हॅल्यू काढणार. सिग्मा आणि लोडचं जे रिलेशन आहे फॉर्म्युला, त्याच्यावरनं आपण लोडची व्हॅल्यू काढणार. फॉर्म्युलांची लिस्ट तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या प्लेलिस्ट मध्ये दिलेली आहे, एकदा बघून घ्या. AS इज इक्वल टू, तर हा सर्क्युलर सेक्शन आहे म्हणून π/4 d², तर DS ची व्हॅल्यू इथे दिली 25, 25चा स्क्वेअर, तर पाय इंटू 25² भागिले 4 केल्यावर काय मिळेल 490.87 mm². AC हा सुद्धा सर्क्युलरच आहे म्हणून π/4 d², तर DC ची व्हॅल्यू इथे 30 दिलेली आहे, तर आन्सर मिळेल 706.87. आता आपण रिलेशन यूज करणार आहोत सिग्मा S अपॉन सिग्मा C इज इक्वल टू ES अपॉन EC. तुम्ही सिग्मा S अपॉन ES असेही घेऊ शकता. तर इथं ES आणि EC ची व्हॅल्यू इथं टाका, ES ची व्हॅल्यू इथं टाकली, EC ची व्हॅल्यू टाकली, तर 10⁵ ला 10⁵ जाणार, आन्सर मिळेल डायरेक्ट इथं 2. म्हणजेच सिग्मा S अपॉन सिग्मा C ची व्हॅल्यू मिळाली 2. सिग्मा C ह्या साईडला घेतल्यावर काय होतील, सिग्मा S इज इक्वल टू 2 सिग्मा C, सिग्मा C इकडे घेतल्यावर काय होतील गुणिले. तर आता हा जो लोड आहे त्यातला काही लोड स्टील घेईल आणि काही लोड कॉपर घेईल, त्यामुळे दोन्ही मिळून एवढा लोड घेत आहेत, P एवढा लोड घेत आहेत, त्यामुळे P इज इक्वल टू सिग्मा S प्लस सिग्मा C. आता सिग्मा P ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, फॉर्म्युला काय, P इज इक्वल टू सिग्मा इंटू A. मग PS इज इक्वल टू काय मिळेल सिग्मा S AS, आणि PC म्हणजे काय मिळेल आपल्याला सिग्मा C AC, कारण P चा फॉर्म्युला आहे सिग्मा इंटू A. आता सिग्मा H व्हॅल्यू किती दिली 2 सिग्मा C, तिथं टाकली. AS ची व्हॅल्यू काय आहे 490.87, सिग्मा C ॲज इट इज. AC ची व्हॅल्यू किती काढली 706.85.
आता या दोघांमध्ये कंबाईन कोण आहे? प्लसच्या ह्या साईडला सिग्मा सी आणि इकडं पण सिग्मा सी, ते दोन्ही बाजूला घेतले. सिग्मा सी बाहेर घेतलं, इथं आतमध्ये काय राहील? 2 इंटू 490.87 प्लस सिग्मा सी इथनं बाहेर गेलेले आहेत 706.85. आता ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल 1688.59 सिग्मा सी ॲज इट इज. आता सिग्मा सी इथंच ठेवला आणि ही व्हॅल्यू जर इक्वल टू साईनच्या इकडे घेतली तर काय होईल? तर ह्यालाही गुणिले पलीकडे घेतल्यावर काय होईल? भागिले. त्यामुळे भागिले 1688.59. तर आन्सर काय मिळेल? 2.96. तर आपण इथं सिग्मा सीची व्हॅल्यू काढली 2.96. ती व्हॅल्यू इथं टाकूया तर आपल्याला सिग्मा एस मिळेल. तर सिग्मा एस इज इक्वल टू 2 सिग्मा सी, हे इक्वेशन इथं घेतलंय. सिग्मा सीची व्हॅल्यू 2.96 आहे, ती इथं टाकली. दोघांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल 5.92 सिग्मा एस. आता सिग्मा एस मिळाला, सिग्मा सी पण मिळाला. पी एस इज इक्वल टू काय? सिग्मा एस ए एस. बघा इथं पण होतं. पी एस इज इक्वल टू सिग्मा एस ए एस, पी सी इज इक्वल टू सिग्मा सी ए सी. सिग्मा एस ची व्हॅल्यू 5.92, ए एस ची व्हॅल्यू 490.87. कॅल्क्युलेशन काय मिळेल आपल्याला? कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर मिळेल 2906.98 पी एस ची व्हॅल्यू. पी सी इज इक्वल टू सिग्मा सी ए सी. सिग्मा सी ची व्हॅल्यू आहे 2.97, ए सी ची व्हॅल्यू आहे 706.85. दोघांचा गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन, तर आन्सर मिळेल 2092.27. तर या टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करा.